खाली पण काही वास्तू आहे, तर त्या दासींसाठी आणि 2 मंत्री ह्या वरच्या राजवाड्याच्या ठिकाणी इथं अष्टप्रधान मंडळातले जे 2 प्रधान होते तर ते 2 प्रधानांचे वाडे इथं मागच्या साईडला आहे आणि बाकी इतर भरपूर सारे वास्तू आहे. आता हे जे आहे ना, हे दिसतंय, आता असं इतिहासात म्हणतायत की ते धान्य कोठार प्लस दारोगोळा कोठार पण होतं, पण बरेचसे मिथ्स आहे. मी पण अजून कन्फर्म नाही, मी पण वाचतोय अजून राजगडाचा इतिहास. आप्पा तुम्हाला जर कधी हे मिळालं, संधी मिळाली, तर आप्पा परबना यांचं राजगड स्थळदर्शन नावाचं एक पुस्तक आहे, छोटं 40 रुपयांचं पुस्तक आहे, ते घ्या, वाचा. राजगडावरती जितक्या काही वास्तू आहे, म्हणजे ते अगदी महाराजांनी राजगड राजधानी स्थापन करण्यापासून राजगड पाय उतार होण्यापर्यंत जे काही घडलंय ना, ते सगळं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. भरपूर सारे असे प्रसंग लिहिलेले आहे. म्हणजे सुवेळा माचीचं नाव सुवेळा का? सुवेळ म्हणजे काय? सु म्हणजे काय? सकाळची वेळ. सु म्हणजे चांगली वेळ. मी जे वाचले त्याच्यानुसार सांगतो. ज्यावेळेस राजगडाचे चिलखती बुरुजाचं काम चालू होतं, सुवेळाचे चिलखती बुरुजाचं काम चालू होतं, जर तुम्ही ते चिलखती बुरुजावरती गेला असाल, साईडनी जाऊन बघा, एक तिथं कोरीव मूर्ती लावलेली आहे. तर त्या ठिकाणी ना महाराजांना सापडलं होतं. आणि ते कोणत्या वेळी सापडलं होतं? तर सकाळच्या म्हणजे सूर्योदयाच्या वेळी सापडलं होतं. त्याच्या आधी फक्त माचीच म्हणत होते, त्यावेळेस काही असं सुवेळा वगैरे नाव ठेवलेलं नव्हतं. तर सकाळच्या सांजेला ते गुप्तधन सापडलं होतं, म्हणून त्या माचीला नाव ठेवलं सुवेळा. म्हणजे वेळेला ते गुप्तधन सापडलं म्हणून सुवेळा माची. संजीवनी माची का? तर पुराणात अशी आख्यायिका सांगितली जाते, ज्यावेळेस हनुमान द्रोणगिरी पर्वत होता, तर त्या संजीवनी बुट्टीसाठी ज्यावेळेस तो पर्वत घेऊन चालले होते, तर त्यातला काही भाग इथे पडला होता, ह्या माचीच्या ठिकाणी पडला होता, म्हणून त्याला संजीवनी माची. आता ती पद्मावती ह्याच्यासाठी की पद्मादेवीचं मंदिर तिथं सुरुवातीपासून होतं, म्हणजे ही देवी महाराजांनी स्थापन केलेली नाही. आता जसं म्हणतात, इथं जसं ब्रह्मर्षी ऋषींचं मंदिर आहे, म्हणजे ब्रह्मदेवाने इथं तपश्चर्या केली होती, म्हणून ब्रह्मेश्वराची ती मंदिर किंवा ब्रह्मदेवाचं मंदिर असं म्हणतात. तसंच पद्मावती देवीचं मंदिर पुरातन कालापासून आहे. तर ती मूर्ती जर तुम्ही कधी जाऊन जर बघितली ना, 2 मूर्त्या आहेत तिथं, एक जुनी मूर्ती आणि एक नवीन मूर्ती. नवीन मूर्ती जी स्थापन झालेली आहे, तर ती महाराज राजगड उतार झाल्याच्यानंतर ज्यावेळेस राज्यकारभार चालू होता, त्यावेळेस हा राजगड ज्याच्या ताब्यात होता, म्हणजे जो इथला कोणी वतनदार वगैरे असेल ज्याच्या ताब्यात होता, तर त्याने ती मूर्ती घडवलेली. पण महाराजांच्या वेळेसची जी मूर्ती आहे ना, ती 2 लेफ्ट आणि राईट साईडची म्हणजे मंदिरासारखं बांधकाम केलेलं आहे, ती महाराजांच्या काळातली मूर्ती आहे. तिथं ते मंदिर पण त्याला पण तेवढंच महत्त्व आहे का? कारण महाराज रोज जायची तिथं. म्हणजे ही शिवपिंड असेल इथली, किंवा तिथं खाली गेल्यावर पण एक महादेवाचं मंदिर आहे, त्यालाही पण तितकंच महत्त्व आहे, कारण तिथं पण एक शिवपिंड आहे. 2 इथं महत्त्वाचे ठिकाण आहे. आता ह्या साईडला जर कॉर्नरला गेला ना, तुम्हाला एक आहे ना बांधकामासारखं ठिकाण दिसेल, तो आहे काळेश्वरी बुरुज. बरोबर ना? काळेश्वरी बुरुज. तर तिथं ज्यावेळेस शहाजी महाराज ज्यावेळेस दक्षिणेत होते आणि ज्यावेळेस त्यांचं देहावसन झालं होतं, महाराज त्यावेळेस इथंच होते, राजगडावरतीच होते. तर महाराजांना तिकडं जाता आलं नव्हतं, म्हणून महाराजांनी शहाजी महाराजांची समाधीचं ठिकाण, म्हणजे तिथं काळेश्वरी बुरुजाच्या तिथं शहाजी महाराजांचं समाधीचं ठिकाण आहे. तिथं महाराज कायम जायचे, दर्शन घ्यायचे.